सर्वप्रथम मी वानवडी साळुंकेवार जनतेतील सगळ्या जनतेचे मनापासून आभार मानतो। साळुंकेवार जो आमचा प्रभाग आहे वानवडीचा, त्या प्रभागातील नागरिकांनी या ठिकाणी मतदान केलं, मला पाठिंबा दिला, मला आशीर्वाद दिले, विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। पुणेकरांचे आभार मानतो। दोन झालेलं आहे। माझे मातोश्री पराभूत झाल्यात, माझे चौथा उमेदवार पराभूत झालेत जांभूळकर ताई, पण मी आणि साहिल केदार हे दोघं निवडून आले, त्याचा निश्चित आनंद आहे। शेवटी जनमताचा कौल हा स्वीकारायचा असतो, पण एक नक्की आहे की शेवटच्या 3 दिवसामध्ये म्हणजे नॉमिनेशन झाल्यानंतर शेवटच्या 3 दिवसामध्ये मला एका म्हणजे काँग्रेसमध्ये यावं लागलं, काँग्रेसने मला स्वीकारलं, त्याच्यानंतर जनतेने मला पक्ष बदलल्यानंतर सुद्धा स्वीकारलं। त्यामुळे जनतेचं जितकं कौतुक करावं, म्हणजे वानवडी साळुंकेवार प्रभागातील जनतेचं जितकं कौतुक करावं तेवढं करावं कमी आहे, कारण शेवटी 12-15 दिवसामध्ये मी माझं आणि माझ्या आईचं चिन्ह मी पोचवलं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये इतका विक्रमी मतदान झालं, त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील। इथून पुढच्या काळामध्ये वानवडी साळुंकेवार प्रभाग असेल किंबहुना पुणे शहर असेल, याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार पोचवणे, या वानवडी आणि पुणे शहराचे प्रश्न हे राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर पोहोचवणे, त्यासाठी वाटेल तो संघर्ष करायची प्रशांत जगतापची तयारी राहील। हा विजय मी वानवडीतल्या समस्त जनतेला समर्पित करतो। शाहू फुले आंबेडकर विचारधारा, काँग्रेसच्या नेहरू गांधी विचारधारेला समर्पित करतो। इथून पुढच्या काळामध्ये प्रशांत जगतापचा हा संघर्ष आणखी ताकदीने या ठिकाणी पुढे चालत राहील। या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाने म्हणजे त्या ठिकाणी राज्याच्या किंवा देशाच्या स्तरावरच्या हर्षवर्धनजी सपकाळपासून राहुलजी गांधींपर्यंत जे किंवा मल्लिकार्जुनजी खरगे साहेबांपर्यंत ज्यांनी प्रशांत जगतापवर विश्वास ठेवला, बंटी पाटील साहेबांनी विश्वास ठेवला, त्यांचे मनापासून आभार। या निमित्ताने माझ्या निमित्ताने काँग्रेसचं या ठिकाणी खातं उघडलं, याचा मनस्वी आनंद आहे। पण हा आनंद पुढे नेत असताना इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष आणखीन बळकट करणे, तो शहराच्या, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या स्तरावर बळकट करणे ही प्रशांत जगतापची प्राथमिकता राहील। शिवरकर हे माजी राज्यमंत्री असून इथं जवळजवळ 4 आमदार आणि 2 माजी राज्यमंत्री या ठिकाणी माझ्या विरोधात लढत होते। त्या सगळ्यांचा पराभव होऊन प्रशांत जगतापचा विजय हा निश्चित वानवडी साळुंकेवारमधील जनतेचा माझ्यावरचा विश्वास आणि जी विचारधारा असे ना, ज्यांनी मला सोडलं किंवा मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पण माझा तो सल्ला आहे की या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर विचारधारा कालही जिवंत होती, आजही आणि उद्या सुद्धा राहील। प्रशांत जगतापची निष्ठा नक्की जिंकली, ती विचारधारेच्या संदर्भात असेल किंवा माझ्या भागातल्या, माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या संदर्भात माझी जी निष्ठा होती ती निष्ठा कायम जिंकली। जे आता मला म्हणजे पक्ष सोडताना जे मला थट्टा करत होते की आयडियोलॉजी आता चालत नाही समाजात, तर त्यांना माझा तो सल्ला म्हणजे नम्रपणाने, त्या ठिकाणी खोचकपणाने नाही की आयडियोलॉजी कालही जिवंत होती, आज आहे। शाहू फुले आंबेडकर विचारधारा कोणी पुसू शकत नाही। प्लीज इथून पुढे तरी विचारपूर्वक सगळ्यांनी निर्णय घ्यावा। म्हणजे प्रशांत जगतापांनी पक्ष सोडताना प्रशांत जगताप भाऊ झालेले होते, आता अगदी 10 ते 15 दिवसांमध्ये पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यामध्ये क्षण आलाय की तुम्ही आनंदी आहात आणि भाऊक झालेला आहात, की सगळं काही डोळ्यासमोरून जातंय का की 28 वर्ष ज्या पक्षामध्ये संघर्ष केला त्यांनीच तुमच्या विरोधामध्ये इथं प्रचार केला किंवा कटकारस्थान त्याचं खूप वाईट वाटतंय। मी 26.5 वर्ष त्यांना दिले, तन मन धनाने दिली, त्यांच्यासाठी प्रचंड आक्रमक राहिलो, प्रचंड कष्ट केले, 24/7 कामकाज केलं, पण त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये फोनवरून आक्रमक भाषा वापरणे, त्याचबरोबर माझ्या विरोधात प्रचाराला येणे, ह्या सगळ्याच गोष्टी सामान्य कार्यकर्ते इथून पुढे नेत्यांवर पक्षावर विश्वास ठेवू का नाही यासाठीची एक थट्टा झाली ती। मला वाटतं विजयाचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या प्रभागातील मतदारसंघातील नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारा जे जपतात, जे मानतात त्या सगळ्यांनाच। पवार साहेबांना भेटणार का? निश्चित भेटेल येणाऱ्या काळामध्ये, त्यांचा आशीर्वाद घ्यायला नक्की जाईल। मी पहिलं सांगितलं इथून पुढे माझा त्या पक्षाशी काही संबंध नाही, पण पवार साहेबांच्या बाबतीत श्रद्धा कालही होती, आजही उद्या सुद्धा राहील। निश्चित त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेईल, कारण की शेवटी एखादं मोठं नेतृत्व जे लोकनेतृत्व असतं त्यांच्या संदर्भामध्ये कधीच एखादी निवडणूक किंवा एखादा काही नका उमेदवार आहे ह्या त्याच्या लिमिटेशन असतात किंवा त्यांच्यामुळं त्यांच्यावरची श्रद्धा बिलकुल कमी होणार नाही। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुमच्या विरोधात कट रचला होता, त्यांचे आभार मानणार का? त्या सगळ्यांचे मनापासून आभार की प्रशांत जगतापला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवून सुद्धा प्रशांत जगताप दुसऱ्या पक्षात जातो काय, अवघ्या उमेदवार घेऊन 15 दिवसामध्ये निवडून येतो काय, ह्या सगळ्या गोष्टी निश्चित ज्यांनी अशा प्रकारे प्रेम केलं त्यांचे सुद्धा मनापासून आभार। त्यांच्याबद्दल काय आदर शिल्लक राहील हे निश्चित होती, कारण की भाजपची नका मोठी यंत्रणा या शहरामध्ये होती, माझ्या मतदारसंघात होती, माझ्या प्रभागात होती। शिवाय काँग्रेसचेच एक माजी राज्यमंत्री ज्यांनी स्वतःच्या मुलाला माझ्या विरोधात भाजपच्या तिकीट उभं केलं, त्यामुळे आव्हान होतं, पैशाचा महापूर होता।
या ठिकाणी प्रचार यंत्रणा त्यांची तगडी होती. अशा परिस्थितीत सुद्धा खूप कमी दिवसामध्ये विजय मिळवणं ही निश्चित खूप मोठी बाब आहे. एक वन टू वन करू हिंदी एक वन टू वन करले प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ही सगळी निवडणूक लढवली आणि निकाल काय लागलेला आहे तुमच्याच तोंडून सांगा. नाही, या ठिकाणी खूप चुरशीची निवडणूक झाली. अंतिम टप्प्यापर्यंत या ठिकाणी झुंज द्यावी लागली. त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षामध्ये राहावं का नाही राहावं, काँग्रेसमध्ये येतानाच नाही का या ठिकाणी काँग्रेस जनांनी मला स्वीकारलं. त्या परिस्थितीमध्ये अवघ्या 15 दिवसात एक नवीन चिन्हासहित मी उमेदवार म्हणून एवढं आलो, विजय झालो, याचा निश्चित आनंद आहे. पण त्याचबरोबर हा सगळा अनुभव हा थरारक होता एवढं नक्की आहे. या सगळ्या विजयाचं श्रेय कोणाला द्याल आणि पुढची दिशा काय असणार. विजयाचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या वानवडी साळुंकेर प्रभागातील अर्थात माझ्या मतदारसंघातील नागरिक मतदार बंधू भगिनींना आणि शिवाय या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा किंवा आयडियोलॉजी जे मानतात त्या सगळ्याच पाठीराख्यांना ही श्रेय मी देऊ इच्छितो. त्यावर जी सातत्यानं निष्ठेच्या संदर्भानं चर्चा होत होती त्याचं हे फलित आहे अशा पद्धतीची भावना तुमची आहे का आणि इतर उमेदवारांना इतर राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना या निमित्तानं काय आवाहन. निष्ठा ही कायमच जिंकत असते, पण ती निष्ठा कुठे एका व्यक्तीवर करायची नसते, ती विचारधारेवर करायची असते. माझी या निमित्ताने राज्यातल्या सगळ्याच पक्षातल्या म्हणजे कार्यकर्ते बंधू भगिनींना विनंती आहे की आपली विचारधारा सोडू नका. कोणीतरी नेते कोणीतरी सहकारी ज्या थट्टा काढतात की विचार आता आयडियोलॉजीचा जमाना राहिलेला नाही, तसं नाही. आयडियोलॉजी काल पण जिवंत होती. जे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची असेल, काँग्रेसी किंवा नका नेहरू गांधीजींच्या विचाराची असेल, ती जिवंत होती आहे, उद्या सुद्धा राहील. निवडणुका येत असतात जात असतात, पण त्या ठिकाणी लालच बघून किंवा लालसा बघून किती मागे पडायचं या संदर्भामध्ये त्या निष्ठेला किती नका या ठिकाणी गंगेत अर्पण करायचं याचा पुन्हा एकदा प्रामाणिकपणे विचार करा. निष्ठा आयडियोलॉजी कायम जिवंत राहील. तुमच्या प्रभागात पैशांचा देखील मोठा पूर बघितला, तशी काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते, तर या सगळ्या विरोधात काय सांगा. या ठिकाणी शेवटी पैसा हरला. एक नक्की की पैशामुळं आमची 2 सीटं गेली ती वस्तुस्थिती आहे, पण ह्या 2 सीट जिंकून आल्या ही सुद्धा या संदर्भामध्ये पैसा कधीच या ठिकाणी मोठा ठरत नाही अशा प्रकारचा एक संदेश देणारा ठरलेला आहे. धन्यवाद. पुढारीशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.